चला तर मग आज बनवूया आपण बिना अंड्याचं ऑमलेट। बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे ऑमलेटच आहे, पण हे बिना अंड्याचं आहे हे तुमच्या लक्षात येणारच नाही। अगदी तसंच नरम एकदम असं लचीलं, बघा तुम्ही तोडताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल। आता जे अंड्याचं ऑमलेट खातात त्यांच्या तर लगेच लक्षात आलं असेल की हे ऑमलेटच आहे म्हणून, पण तुम्हाला सांगते हे एकदम बनवायला सोपं तर आहेच आहे, पण चवीला सुद्धा खूप छान लागतं। अगदी तोच फील येतो। ज्यांनी कोणी खाल्लेलं नसेल ना अंड्याचं ऑमलेट, त्यांच्यासमोर जर तुम्ही हे ऑमलेट जर ठेवलं ना तर त्यांच्या लक्षात येणार नाही की हे खरंच बिना अंड्याचं ऑमलेट आहे म्हणून। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर असं हे एकदम नरम लचीलं मऊसूत असं बिना अंड्याचं ऑमलेट बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे हिरवी मिरची, जी बारीक बारीक तुकड्यांमध्ये अशी कापून घ्यायची। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा, तो सुद्धा एकदम बारीक बारीक फाईन आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो सुद्धा आपल्याला असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे, कारण ह्या वस्तू घातल्याने ऑमलेटची चव आणखीच वाढते नाही का। हे बिना अंड्याचं जे ऑमलेट आहे ना, बनवायला जितकं सोपं आहे ना तितकंच खायला सुद्धा अप्रतिम लागतं। कारण फीलच असा येतो की तुम्हाला असं जाणवणारच नाही मी आपण काय खातोय म्हणून, इतकं सुंदर लागतं। माझ्या मुलांना तर खूप आवडतं, बऱ्यापैकी माझ्याकडे आठवड्यात एकदा दोनदा तरी हे ऑमलेट बनवलं जातं। तर त्यासाठी मी इथे एक वाटी आपलं नॉर्मल जे बेसन आहे घरगुती ते घेतलेलं आहे। त्यानंतर मी ते बेसनाच्या 1/3 म्हणजेच तिसरा भाग मी इथे मैदा घालते आहे। तर हो, आपल्याला इथे मैदा घालायचाच आहे, कारण मैदा घातल्याशिवाय बेसनाचं जी चव असते किंवा जो म्हणजे फ्लेवर असतो तो कमी होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे मैदा घालणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा आपल्याला इथे बेकिंग पावडरच घालायची आहे, कारण त्याशिवाय आपल्या ऑमलेटला अंड्याच्या ऑमलेटसारखं फ्लफीनेस येणार नाही, त्यासाठी बेकिंग पावडर हे घालायचंच। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला एकदम सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं, जास्त पातळ नाही झालं पाहिजे। घट्ट झालं तर पातळ करता येईल, पण जास्त पातळ झालं की पुन्हा आपल्याला मेजरमेंट आपलं चुकून जाईल। त्यासाठी हळूहळू पाणी घालायचं आणि व्यवस्थित त्याला असं फेटून घ्यायचं आणि बिनधास्त कसंही त्याला फेटून घ्या किंवा मिक्स करून घ्या, सरळ फिरवा किंवा उलटं फिरवा, कसंही फिरवा, फक्त अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पातळ कोटिंग येते हे चमच्याला, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची। आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची जी आपण कापून घेतलेली आहे। त्यानंतर कांदा घालायचा आहे। तर कांदा आपल्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सिंगल पाकळी आपल्याला इथे कांदा असा चोळून घालायचा आहे, म्हणजे सगळं चिटकलेल्या पाकळ्या ह्या मोकळ्या होतील। अशा पद्धतीने कांदा घालायचा। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि एक अर्धा टोमॅटो जो आपण कापून घेतलेला होता तो घालायचा। त्यानंतर इथे घालतोय आपण जिरे पावडर। तर चुकूनही तुम्ही इथे ओवा वगैरे घालू नका, कारण मग तो फ्लेवर येणार नाही आपल्याला जो पाहिजे आहे तो ऑमलेटचा। तर मग ते काहीतरी बेसनचं आपला चिल्ला किंवा धिरडं वगैरे असं होऊन जाईल, तर ते होऊ नये म्हणून याच्यामध्ये ओवा मुळीच घालू नका। व्यवस्थित मिक्स करायचे। एक पॅन घ्यायचा, पॅनला चांगलं तेल लावायचं आणि वरून आपल्याला फक्त 1 चमचा मी इथे बॅटर घालते आहे। तर हे बॅटर आपल्याला चमच्याने किंवा सराट्याने पसरवायचं नाही आहे, फक्त घालायचं। हवं तर असं पॅनलाच आपण असं खालीवर किंवा आजूबाजूला साईडला असं फिरवून घ्यायचं। आणि ही ऑमलेट शेकताना मात्र आपल्याला मंद आचेवरच शेकायचं आहे, चुकूनही फुल गॅस करू नका। वरून थोडंसं तेल घालायचं, वरची बाजू छान खालची बाजू छान शेकल्या गेले, वरची बाजू छान सुकल्या गेली की याला उलटपालट करायचं। आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं वरची तिची लेयर आलेली आहे। असंच उलटपालट करून आणि शक्यतो आपल्याला हे दोघंही साईडनं मंद आचेवरच शेकायचं आहे, म्हणजे तोच त्याचा कलर येईल, तोच त्याचा लुक येईल आणि मस्त सॉफ्ट नरम एकदम लचीलं असं इथे आपलं बिना अंड्याचं ऑमलेट खाण्यासाठी तयार होईल। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं इथे ऑमलेट तयार झालेलं आहे। तर असंच आपण अजूनही एखादं करून घेऊया। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं ऑमलेट एकदा नक्की ट्राय करा आणि खरं सांगते तुम्ही सुद्धा अगदी फॅन होसाल या ऑमलेटचे। बनवायला तुम्ही तर बघितलं किती सोपं आहे आणि अगदी बेसिक साहित्यामध्ये हे ऑमलेट तयार होतं। तुम्ही जर नाश्त्याला किंवा अशा छोट्या बुकेसाठी मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी म्हणा, अगदी सर्वांना आवडेल असं हे ऑमलेट इथे तयार होतं, एकदम नरम, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं। तर नक्कीच मी बनवलेलं आजचं हे बिना अंड्याचं ऑमलेट म्हणजेच व्हेज ऑमलेट तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।